नमस्कार. मी पौर्णिमा खानोलकर. माझ्या आजीनी सांगितलेली एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत मे महिन्यात जेव्हा आम्ही आजीकडे राहायला जायचो तेव्हा आजीनी खरं तर खूप गोष्टी आम्हाला सांगितल्या, रामाच्या, कृष्णाच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या. पण आजीचा अगदी जवळचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या खरं तर खूप गोष्टी आजीनी सांगितल्या, पण त्यातली एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे जंजिऱ्याची फसलेली मोहीम. शिवाजी महाराज बरेच दिवस जंजिरा किल्ला घ्यायच्या प्रयत्नात होते, पण काही केल्या त्यांना यश येत नव्हतं. मग त्यांनी आपले एक सहकारी मोरोपंत पिंगळे ह्यांना सांगितलं की पंत, आता तुम्ही ही जबाबदारी घ्या आणि या वेळेला काहीही करून जंजिरा आपल्या ताब्यात आला पाहिजे. झालं. पंतांनी आपल्याबरोबर मावळे घेतले आणि ते मुरुडला येऊन पोहोचले. मुरुडला आल्यानंतर पंतांनी एक सभा घेतली. त्या सभेमध्ये सगळे हजर होते, मावळे होते, गावकरी होते. आणि त्या सभेमध्ये असा विचारविनिमय करण्यात आला की असं काय आपल्याला करता येईल जेणेकरून ही जी जंजिऱ्याची मोहीम आहे ती या वेळेला तरी फत्ते होईल. तर त्या सभेमध्ये एक लायजी नावाचा कोळी हजर होता. त्याने अशी सूचना केली की जंजिऱ्याचा एक कडा असा आहे जिथून चढून वरती कोणी येईल आणि हल्ला करेल अशी सुतराम शक्यता नाही, तर त्या बाजूनेच आपण हल्ला करावा. पण मग असं हे वाटलं लोकांना की अरे एवढा कठीण आहे तर मग त्या बाजूनी जाणार कसं आपण. तर तेव्हा लायजीनी असं सुचवलं की मी आणि माझे सहकारी होडीतून त्या भागात जातो आणि तिथे आम्ही शिड्या लावतो आणि त्या शिड्या लावल्यानंतर रात्रीच्या अंधारात मोरोपंतांनी आणि मावळ्यांनी तिथे यावं आणि त्या शिड्यांवरनं गडावरती प्रवेश करावा. ठीक आहे, ठरलं. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आणि त्याच्यानंतर मग रात्रीच्या अंधारात अगदी सावकाश म्हणजे गुप्तता पाळून या कानाची खबर त्या कानाला न होता लायजी आणि त्याचे सहकारी तिथे गेले आणि त्यांनी शिड्या लावल्या. इतकी गुप्तता पाळली होती की वल्ह्यांचा सुद्धा आवाज येणार नाही. आणि ते वाट बघत राहिले की मोरोपंत आणि मावळे आता येणार. पण झालं असं की 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, तरी मोरोपंतांचा काही पत्ता नाही. लायजी फार चिंतेत पडला. त्याला कळेना की आता करायचं काय. पहाट व्हायची वेळ आली तरी अजून हे लोक आले नाहीत. मग लायजीनी स्वतःची बुद्धी वापरली आणि त्यांनी जितक्या गुप्ततेने त्या शिड्या लावल्या होत्या तितक्याच गुप्ततेने त्या शिड्या पुन्हा सगळ्या उतरवल्या, होडीत ठेवल्या आणि तो माघारी आला. अरे पण ही मोहीम सुद्धा फसली. आणि ही सगळी गोष्ट रायगडावर राजांच्या कानावर गेली आणि राजाने लायजीला बोलवून घेतलं. लायजी थोडासा मनातनं घाबरला होता की आता राजे आपल्याला काय बोलणार. पण लायजी जेव्हा रायगडावर गेला आणि राजांसमोर उभा राहिला तेव्हा खरं तर राजवाड्यातल्या बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा थोडीशी भीती होती की आता राजे काय बोलणार, मोहीम तर फसली. पण लायजीला समोर बघितल्यानंतर राजे एकदम पटकन म्हणाले, शाब्बास लायजी, काय कामगिरी केलीस तू. आणि हे ऐकून सगळे एकदम संभ्रमात पडले की अरे मोहीम तर असफल झाली, मग राजे कौतुक कशाबद्दल करताय. आणि हा सगळा लोकांच्या मनातला संभ्रम राजांच्या लक्षात आला आणि राजे पटकन म्हणाले, अरे लायजी, तुझं कौतुक याच्यासाठी की तू फक्त शिड्या लावल्या नाहीस तर त्या योग्य वेळेला काढून तू मराठ्यांची त्या बाजूने हल्ला करण्याची एक संधी शाबूत ठेवलीस आणि म्हणून तुझं कौतुक. राजे त्या दिवशी इतके खुश होते की राजेने आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांना म्हणाले की ह्याला पाटीलकी द्या, याला पाटीलकीचा मान द्या आणि बरोबर पालखीचा मान द्या. त्या काळात असा मान देत होते. तर हे ऐकल्यानंतर लायजी पटकन अगदी नम्रतेने म्हणाला की राजे, मी बंदरावरचा माणूस, मला पालखीचा काय उपयोग, कृपया करून मला पालखीचा मान तुम्ही देऊ नका. आणि मग राजेंच्या लक्षात आलं की अरे हो बरोबर आहे, हा तर कोळी आहे, याला पालखी देऊन काय उपयोग. मग राजेंनी पटकन आपला निर्णय बदलला आणि ते आपल्या सहकार्याला म्हणाले की ह्याला एक गलबत द्या. गलबत म्हणजे होडी. राजे म्हणाले ह्याला एक गलबत द्या आणि त्या गलबताला पालखी असं नाव द्या. आणि त्याप्रमाणे मग त्याला पाटीलकी देण्यात आली, त्याला एक गलबत देण्यात आलं. तर अशी ही गोष्ट सांगितल्यानंतर मग आजी आम्हाला काय म्हणाली की या गोष्टीतनं तुम्ही काय शिकलात. 2 गोष्टी. एक तर नेता कसा असावा. जेव्हा आपण एखादी मोहीम आखतो
आणि ती काही कारणाने असफल होते. पण ती मोहीम सफल होण्याकरता जर सहकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर त्याचं कौतुक, त्या प्रयत्नांचं योग्य कौतुक करणं हे त्या नेत्याचं कर्तव्य आहे आणि हे ते राजाने त्या दिवशी दाखवून दिलं. आणि दुसरी गोष्ट अशी की एखाद्या वेळेस नेत्याने एखादा निर्णय दिला आणि समोरच्या सहकार्याने समजा त्याच्यात काही सूचना केली, पण ती सूचना जर योग्य असेल, त्या परिस्थितीला, त्या निर्णयाला योग्य असेल, तर कुठलाही अहंभाव न ठेवता एका चांगल्या नेत्याने आपला निर्णय बदलायला सुद्धा काहीच हरकत नाही. आणि हे सुद्धा राजाने त्या दिवशी दाखवून दिलं. ही गोष्ट सांगून आजीनी हे खूप मोठे 2 संस्कार त्या दिवशी आमच्यावरती केले. धन्यवाद.